तुझे काय चाललंय? विजया काय ग तू पण हिच्यात सामील पडेन मी आता. तू ना ऐकू नकोस काय. अगं पायरी सांगा. हो 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 या या काय चाललंय तुमचा वेडेपणा काय आहे? अगं मज्जा आहे, जादू आहे, जादू. पायरी आहे इथे पायरी हे तुमची अर्चुत्या काय करते बघा रे, तिला सांगा ना. जादू आहे की नाही जादू? आता बाई उघडू काढू नाही, आता मी हात काढते पण तरी सुद्धा डोळे नाही उघडायचे. हा काढ ना पण. हा उघडू का? उघडू नाही थांबा. हे बघ, जादू करताना कसा हात फिरवतात तसं अख्ख्या देसाईवाडीवर ना तू हात फिरव. काय ग बाई हिचं तरी. फिरवू का? हा येस. हा आला मंत्र कोला मंत्र. उघडू. बाप रे अर्चू, खरंच खूप छान वाटतंय ग बाळा. आता खरी दिवाळीची सुरुवात झाली असं वाटतंय. कसं अगदी मंगल मंगल वाटतं नाही सगळं. हो ना. आणि उद्या आता रांगोळ्या वगैरे आल्या ना की अजून प्रसन्न वाटेल. मस्त. आणि हे कंदील कोणी केले छोटे छोटे? अरे मस्त मस्त छान छान वाटतंय. मस्त. नानांनी बघितले का? हो. आवडले ना? मग काहीतरी मिळणार आहे बरं का. मस्त मस्त. आदित्य कसं वाटतंय? मस्त. हा आनंद हा प्रकाश सदैव आपल्या बरोबर राहू दे. पोरांची जाम धमाल चालली. हो ना, इतकं मस्त वाटतंय. सगळीकडे आकाश कंदील लागलेत आणि मुळात म्हणजे आपल्या पोरांनी स्वतः बनवलेत ते. त्यामुळे त्याची मजा काही औरच आहे. पण अर्चू खरं सांगू म्हणजे आकाश कंदील माळा यामध्ये मजा आहेच, पण दिवाळीची खरी मजा पणतीमध्ये. उद्या बघच तू आपल्या देसाईवाडीमध्ये पणत्या लागल्या ना की खरी धमाल येईल. ए सतीश, उद्या अभ्यंग स्नान आहे ना, दिवाळीची पहिली पहाट. चित्राला आपल्याला नवीन ड्रेस द्यावा लागेल ना? हो. अगं पण आपण आणलाय ना ड्रेस, तो देतो. अरे हो, पण तो तू भाऊबीजेला देणार ना तिला. मग पण मग उद्या काय द्यायचं? ए हा सतीश, एक काम करूया, मी जी साडी आणली आहे ना ती देते तिला, चालेल? अर्चू मला काय वाटतं, साडी आणि ड्रेस म्हणजे बघ. नको नको नको. अगं तुम्ही ठरवा ना. हे काय मला विचारतेस तू? चित्रा, ए चित्रा, आता ड्रेस द्यायचा की साडी हे सुद्धा. चित्रा, उद्या अभ्यंग स्नान आहे ना, ते झालं की मी ही तुझ्यासाठी साडी आणली आहे, ही नेसायची. चालेल? थँक्यू 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 थँक्यू. बरं बघ, अण्णांचा फोन आला होता. काय काय म्हणाले ते? ए घाबरू नकोस. आम्ही फक्त एवढंच सांगितलं की चित्राला एवढ्यात लग्न करायचं नाहीये. रागावले का मग ते? नाही बाई, अण्णांचा फार जीव आहे तुझ्यावर. अण्णा फक्त एवढंच म्हणाले की जर का चित्राला एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तिला परत पाठवा. त्यामुळे एकदा दिवाळी झाली ना की सगळ्यांची सोय बघू आणि तुला तुझ्या घरी सोडून येऊ. त्या निमित्ताने परत आम्हाला सगळ्यांना यायला मिळेल ना. काय पाहिलंच ना, भटकायची संधी सारखी. सतीश, नाही 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 नाही, मी असं म्हणत होतो की जबाबदारीची जाणीव. आई आणि दादा पण असतात आपले तिकडे, त्या निमित्ताने आपली दुसरी भेट नाही का होणार त्यांच्याशी? ह्या तट नीट उभाच राहत नाहीये. थांब, मी आधी काकाला बोलवतो. अय्या, किल्ला बनवताय? हो, पण त्या साईडचा तट नीट उभाच नाही राहत.
थांब मी मदत करते. काय झालंय? हे बघ. हा तट उभा राहत नाहीये. अरे माती कमी पडत असेल. बघू. अरे माती कमी आणि पाणी जास्त झालंय. चित्रा, हे घे थोडी माती. बघू दे. खालून फिक्स करा ते त्याला, मगच उभा राहील तो. जावई बापू येते. हा हो या. सॉरी माझे हात जरा. काही हरकत नाही, चालू द्या तुमचं. हो. आदित्य, आदित्य, हो बाहेरच आहे. आदित्य चल उठ. अरे बाळा, अरे अभ्यंगसन नाही का करायचं तुला? चल 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 उठ लवकर. सुनबाई येते या घरची. ती उठली, अभ्यंग स्नान झालं आणि बाहेर रांगोळी काढते आता. तुझ्या की झोपाळू नाहीये. चल उठ चल चल. उठलो ना. उठलो तू, पण उठणं लावायचं, अजून आंघोळ करायची तुला. चल बघू. माई, शुभ दीपावली. पारोशी, मला काही दिवाळीची भेट नकोय, कळलं? ते सगळं आंघोळ झाल्यानंतर. चल उठ लवकर. का माई? शुभ नको पण तुला मार ना आदित्य आता. ए माई. नाना, नाना, अरे नमस्कार अरे करतो. सुखी व्हा, आयुष्यमान व्हा, सर्व मनोकामना पूर्ण होऊ देत. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली नाना. शुभ दीपावली. आणि हे काय, मुलं कुठे आहेत? मुलं काय अंगणात. बरं आज पहाटे उठले ना दोघे जण. एरवी शाळा असताना उठायला किती त्रास देत ना. या 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 हिरो या. पाया पडतो. आयुष्यमान. शुभ दीपावली नाना. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. काय हिरो, उजाडली का दिवाळी तुमची? हा, अरे किती उशीर उठायला. आमचा फराळ पण झाला सगळ्यांचा. काय मग? ए नाही नाही नाही. अरे माझ्याशिवाय कसं केलं फराळ? नाना हो, आपण सगळे नेहमी एकत्र. काय यार दादा तू पण. हे पण किती वेळ अजून फराळाला? झालं होतं झालंय. थोडा पेशन्स ठेवा आदित्य. बरं नाना, तुम्ही किल्ला बघितलात की नाही? हो बघितलं तर, पण पुन्हा बघतो आता. काय जोरदार आहे. नानाबाईंची टूरचं काय ठरवलंस? अरे दादा कशाला टूर बीर, मग? आपणच नेऊया ना त्यांना. अरे वा 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 वा, सुरेख. अरे वा. हॅपी दिवाळी चित्रा. सेम टू यू. आदित्य घ्या, तिकडे ठेवा. हो हो हो. किल्ल्याच्या इकडे पण ठेव. अरे तिथे पण लाव. घे. हा एक मिनिट. तिकडे पण ठेव. हा सांभाळून ग. दादा संजीवनी. आले. जपू ना. काय हो, काय झालं? असं एकदम टेन्शन मध्ये का आहात तुम्ही? सांगा ना लवकर. मस्त झाला ना. शुभ दीपावली. शुभ दीपावली. घाबरवलत ना मला एकदम. छान दिसतेस. हुरे. ए गप. तुम्ही ना कधी कधी ती लाज आणता मला. लाज आणता नाही ग, लाजवता असं म्हणायचं का तुला? घरी झाला तुमचा चाहतायपणा. आणि तुम्ही पण काय रे लगेच करता? रोमांस करायचे दिवस तुमचे, आमचे नाही, कळलं ना? का? अहो चला आता फराळासाठी. चला लवकर. चित्रा, चला, चला, फराळ. तू सतीश दादाला आणि अर्चूला बोलवून आण खाली. चला.
मला शोधत होतीस ना? मुळीच नाही. अच्छा, ठीक आहे, बोल बोल बोल, खोटं बोल. मला म्हणतेस ना खोटं बोलायचं नाही, आणि स्वतःच किती खोटं बोलतेस. हॅपी दिवाळी. आदित्य, हॅपी दिवाळी. तू हॅपी तरच मी हॅपी. हॅपी म्हणे. आदित्य थांब ना जरा. अरे यार, कधी येणार आहेत हे अर्चू आणि सतीश? अरे, फराळ माझी वाट बघतो यार कधीपासून. रे हो ए, आलो 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 आलो. या या. शुभ दीपावली. शुभ दीपावली. शुभ दीपावली. बसा बसा. माई, आता तू मला थांबवू शकत नाहीस. जे उशिरा आलेत ना त्यांना थांबव. ए थांब 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 आदित्य, सगळ्यात आधी मी लाडू खाणारा. आदित्य नाही, हा आदित्य नाही. अय्यो, अरे आदित्य मारू नको. काय चाललंय? काय माई, हे बघ, आता नाही ना तू ओरडणार याला. अमित दादा नाही बोलणार ना तू याला. काय चाललंय तुझं अर्चू? दरवर्षीची तुमची नाटकं आहेत. ती साक्षी आणि मयू परवडली मला. ती फराळ करून गेले सुद्धा खेळायला, आणि तू अर्चू काय? हे रडूबाई, रडू नकोस. आगे तुझा लाडू नाही खाल्लाय मी. चल, माफ केलं तुला. तू आणि मला माफ केलं. तू मला माफ केलं, तू मला माफ केलं. काही ऐकणार नाही ती दोघं. जाऊ देत. घ्या तुम्ही, घ्या आता. घे ग विजय. ठीक आहे, बरोबर. धन्यवाद. ह्या मेघना बघ, मेघनाने गालावर सुद्धा रांगोळी काढलीये. नाही नाही नाही. बरं मला सांगा, कसं झालंय फराळाचं सगळं? मस्त मस्त. काय सतीश, आवडला की नाही फराळ? म्हणजे काय माही, चिवडा फर्स्ट क्लास. आता बाकीचे एक एक टेस्ट करतो आणि सांगतो. पण मला सांगा माही, फराळ करण्या व्यतिरिक्त करण्यामध्ये काही अर्चूचा हातभार लागलाय की नाही? ए, मी काय ऐकतोबा नाहीये. अर्चू, हॅपी दिवाळी. किमान आज तरी गोड बोल माझ्याशी. काय आहे ना, हे तिखट असल्यामुळे गोडाला गोडी आहे, कळलं? बर 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 बर, सगळं कबूल आहे. बरं ना, अण्णांचा फोन आला होता. अण्णांचं म्हणणं असं आहे की जर का चित्राला एवढ्यात लग्न करायचं नसेल तर तिला गावी परत सोडा. त्यामुळे मी आणि अर्चू सोयीचा दिवस बघून कोकणात जाऊन येणार आहोत. अगं बाई, हो का? आपण काय करू शकतो ना पण आदित्य, तिला इथेच राहू द्या असं आपण कसं म्हणणार? हो, आणि त्या मुलाचा पण काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही.
त्याचा फोनच लागत नाही. काळजी वाटते मला. याचा एकच अर्थ निघतो आदित्य, त्या मुलाला परिस्थितीचं गांभीर्य कळत नाहीये. प्लीज मेघना, आता पुन्हा सगळं पहिल्यापासून नको सुरू करायला. ये तुझ्याबद्दलच बोलत होतो आम्ही. हे मध्येच कुठून आलं तुला गावी नेऊन सोडण्याचा? सतीश दादांनी काल अण्णांना फोन केला होता. त्याने सांगितलं की चित्राला आत्ताच लग्न करायचं नाहीये. मग अण्णांनी सांगितलं की तिला परत घरी आणून सोडा. म्हणजे तिकडे गेल्यावर तेच तुझ्यासाठी स्थळ बघतील आणि लावून टाकतील तुझं लग्न. बहुतेक. आणि तुझा हा मनोज पण असा कसा? त्याला काही परिस्थितीचं गांभीर्य कळत नाही का? अरे त्याचा फोनच लागत नाही, याला काय अर्थ आहे? अरे त्याच्या घराच्या इथे खरंच रेंज नसते. काल मी सांगितलं तेव्हा फोन केला असतास तर कदाचित लागला असता. अरे असं थोडीच असतं. पण उद्या नक्की फोन येईल त्याचा. तू प्लीज रागावू नकोस आदित्य. का? उद्या कशावरून येईल त्याचा फोन? कारण उद्या माझा वाढदिवस आहे. बरोबर आहे. मग नक्की येईल त्याचा फोन. पण त्याचा फोन आल्यावर मला दे काय, नाहीतर त्याच्याशी बोलण्याच्या नादात विसरूनच जाशील. नाही, देईन नक्की. चल येते मी. वाढदिवस आपण साजरा करूया तिचा वाढदिवस. मयू, कुठे गेलेत सगळे? कसं घाबरून खाली आणलं चित्रात त्याला. अरे पण हे अगं वाढदिवस आहे ना तुझा आज, मग जरा गंमत. हो आत्या, आता आत्या. आदित्यची आयडिया आहे. नाना नमस्ते. आयुष्यमान भव. आयुष्यमान भव. घे तुझं गिफ्ट घे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळीतच देणार होते पण आज वाढदिवस आहे ना म्हणून आज दिलं. थँक्यू बाई. हे रे आपलं पण गिफ्ट दे ना. हो. हा? मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. थँक्यू मेघना. चित्रा, आणि हे आमच्याकडनं हॅपी बर्थडे. दे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. आयुष्यपत चित्रा, एकदम जोरदार झाली ना तुझी दिवाळी. माझा वाढदिवस असा कधीच साजरा नव्हता झाला. अगं हे वेड. ते काय अगं चित्रा, ये इकडे. वाढदिवस आहे ना तुझा आज, मग आणि आता तर काय बाबा, केक कापायच्या आधीच सगळे गिफ्ट मिळालेत. पण असं नाही चालणार. केक काप, मला कधीपासून खायचं आहे. हे पहिलं. कळलं ना अर्जुला वाढदिवस साजरा करायचा एवढा उत्साह का असतो ते. का बाई का केक काप आता. अमित, बरं झालं तूच बोललास. अरे तू बोलला असतास ना तर ही वेळ आली नसती रे. सतीश, नंतर भेट तुम्हाला, मग बघते तुझ्याकडे. हो अरे वा. अरे काय नंतर भेटून चाललंय? केक बनवणार आहे तुला ती. हा.
चला. आता काय एखादी इच्छा धर मनात. माझाही संसार आदित्य मेघनासारखाच होऊ दे. चल 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 काम. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर चित्रा. हॅपी बर्थडे टू यू.